एखाद्या संख्येनं त्याच संख्येला गुणलं, गुणाकार केल्यानंतर जी संख्या येते तिला चौरस संख्या म्हणायची. एखादी संख्या घेतली आपण, त्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यानंतर जी उत्तर येते, जे गुणाकार येते त्याला चौरस संख्या म्हणतात. आता आपण उदाहरण घेऊया. समजा आपण उदाहरण घेतलं 1, तर त्या या संख्येला 1 नेच गुणायचं. मग 1 चा पाढा 1 गरम वाजला, 1 1 1. म्हणजेच हा जो गुणाकार आलाय, हा गुणाकार म्हणजे चौरस संख्या. त्याच संख्येनं त्याच संख्येला गुणल्यानंतर जो गुणाकार येतो त्याला चौरस संख्या म्हणतात. पहिली चौरस संख्या किती आली? 1. आता आपण समजा दोन संख्या घेतली, तर या संख्येला कितीने गुणायचं? 2 ने. त्याच संख्येने म्हणजे 2 ने. मग 2 गुणिले 2 गुणाकार करा, किती उत्तर येते बघा? 4. 2 दुणे 4. म्हणजे दुसरी संख्या किती आली? 4. बघा, जो गुणाकार येतोय तिला चौरस संख्या म्हणतात, हे ध्यानात ठेवा. त्याच संख्येनं त्याच संख्येला गुणल्यानंतर जो गुणाकार येतोय त्या संख्येला चौरस संख्या म्हणतात. गुणाकार केल्यानंतर जी संख्या येते ती चौरस संख्या. पुढचे आपण घ्या 3. त्या संख्येला त्याच संख्येने गुणलं तर 3 गुणिले 3 किती उत्तर येईल? 9. 3 त्रिक 9. 9 ही आली चौरस संख्या. त्याच संख्येनं त्याच संख्येला गुणल्यानंतर जो गुणाकार येतोय तिला चौरस संख्या म्हणतात. येते लक्षात? हो. पुढची संख्या येते आपण 4, तर हिला कितीने गुणणार? 4 ने गुणायचंय. मग किती उत्तर येईल बघा? 4 चा पाढा 4 घरापर्यंत मोजायचा आहे. 16. व्हेरी गुड. मग हे 16 उत्तर येते, हिला म्हणायचं चौरस संख्या. आतापर्यंत बघा आपण 1 ने 1 ला गुणलं जे उत्तर आलंय ती पहिली चौरस संख्या. 2 ने 2 ला गुणलं जे उत्तर आलंय ती दुसरी चौरस संख्या. 3 ने 3 ला गुणलं जे उत्तर आलंय ती तिसरी चौरस संख्या. 4 ने 4 ला गुणलं जे उत्तर आलंय ती पुढची चौरस संख्या. अशा पद्धतीने आपण आता 5 ने 5 ला गुणलं तर येणारी चौरस संख्या किती बघा? 5 5 25. 25 म्हणजे पुढची चौरस संख्या किती आहे? 25. आणि या चौरस संख्या यांनाच वर्ग संख्या असं सुद्धा म्हणतो. वर्ग असं सुद्धा म्हणतात बरं का. वर्ग. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25. हे तुम्हाला पुढे येणारच आहे. वर्ग म्हणजे काय? त्या संख्येने त्या संख्येला गुणल्यानंतर जे उत्तर येतं त्या संख्येला वर्ग संख्या म्हणतात. आणि चौरस संख्या तेच, फक्त चौरस संख्या चौकोनाच्या रूपाने मांडतात. त्याची एक म्हणण्याची पद्धत वेगळी, परंतु चौरस संख्या आणि वर्ग संख्या सारखंच. आलं लक्षात? चौरस संख्या समजलं तुम्हाला? आता आपण 9 घेतला तर याला कितीने गुणणार? 9 नेच गुणणार. आणि मग 9 चा पाढा 9 घरापर्यंत मोजला तर उत्तर किती येईल? 81. ही 81 झाली चौरस संख्या. आता तुम्हाला मी हे सांगितलं ठिपक्याच्या रूपाने मांडून दाखवतो बघा. एक जर घेतली तर फक्त एकच ठिपका मारायचा आहे का नाही? आता आपल्याला 4 ही चौरस संख्या आहे बघा. 1 2 3 4. 4 ठिपक्या बघा. ह्या बाजूने किती ठिपके आले तर 2. ह्या बाजूने किती आले तर 2. ह्या बाजूने किती आले तर 2. ह्या बाजूने किती आले तर 2. हे 2. आणि यांचा गुणाकार केल्यानंतर जे उत्तर आले ते 4. म्हणून 4 ही एकूण ठिपके किती तर 4. म्हणून 4 ही चौरस संख्या. आता आपण 5 चं बघूया. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. बघा ह्या उभ्या लाईनला किती येतं? 5. ह्या उभ्या आडव्या लाईनला किती येतं? 5. ह्या उभ्या लाईनला किती येतं? 5. ह्या आडव्या लाईनला किती येतं? 5. आणि एकूण ठिपके किती येतं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. पुन्हा बेरीज केली म्हणजेच गुणाकार. म्हणून हा गुणाकार आहे. 5 गुणिले 5 25. म्हणून ती संख्या आली 25 चौरस संख्या. चौरस संख्या म्हटलं की एकदम सोपं आहे बघा. त्याच संख्येनं त्याच संख्येला गुणल्यानंतर जो गुणाकार येतो ती संख्या म्हणजे चौरस संख्या. तिलाच वर्ग संख्या म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ओके.